मित्रहो, आजचा जो विषय आहे तो महाभारतातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीवर आणि त्याच्या कर्तृत्वावर आधारित आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला ज्याने कोणी महाभारताचा अगदी थोडा भाग जरी ऐकला असेल तरी त्यांना पांडू, युधिष्ठिर, धृतराष्ट्र, विदुर, कृष्ण, भीष्म ही नावं सगळ्यांना माहितीच आहेत. याच्यापैकी एका नावाबद्दल आपल्यापैकी बहुतेकांच्या मनात त्या प्रकारचं आकर्षण आणि आस्था नाही, जशी की ती आपल्याला इतर पात्रांबद्दल वाटते. कारण त्या पात्राबद्दल, त्याच्या महानतेबद्दल आपल्याला पुरेशी माहिती नाहीये. महाभारतामधलं सर्वात उत्तम चरित्र असणारा व्यक्ती म्हणून जर कोणाचा उल्लेख करायचा झाला, तर त्यापैकी एक महत्त्वाचा व्यक्ती म्हणजे विदुर आहे. मी असं म्हणताना याचं कारण तुम्हाला नंतर सांगणार आहे, मी असं का म्हणतो याचं. परंतु एक लक्षात घ्या, की समाजामध्ये चारित्र्य आणि नीतिमत्ता यांचं संवर्धन जर करायचं असेल तर समाजापुढे तशा आदर्शाचे मानदंड असायला पाहिजे. केवळ नीतिमत्तेच्या गोष्टी करून नीतिमत्ता प्रस्थापित होत नाही, तर तिचं वैयक्तिक जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनात अत्यंत कठोरपणे आचरण करण्याची मानसिक तयारी, तत्परता आणि कृतिशीलता व्यक्तीमध्ये असायला पाहिजे. अशा प्रकारची कृतिशीलता असणाऱ्या व्यक्ती जेव्हा समाजात मोठ्या प्रमाणात असतात, त्यावेळेला समाजात नीतिमत्तेची स्थापना, समाजात चांगल्या मूल्यांची स्थापना सहजपणे होते. महाभारत हा एक प्रकारे मूल्य निर्मितीचा आणि मूल्य ऱ्हासाचा इतिहास आहे. एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींच्या चरित्राचं आणि चरित्र्याचं अत्यंत विहंगम वर्णन या महाकाव्यात आहे. दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी यासारख्या एका बाजूला अगदी मानवी जीवनाची काळी बाजू दाखविणारी व्यक्ती आहेत, तर त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला युधिष्ठिर, विदुर, कृष्ण यासारखे महान पुरुष देखील आहेत. भीष्माचार्यासारखा महान प्रतिज्ञा करणारा व्यक्ती सुद्धा आहे. मग याच्यामध्ये विदुराचं स्थान कुठे आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर महाभारताच्या उद्योग पर्वातल्या 3ऱ्या अध्यायामध्ये विदुर नीती नावाचा एक मोठा भाग आहे. त्याच्यावरच आधारित आजचं सादरीकरण आहे. सर्वप्रथम विदुर कोण होता हे आधी आपण जरा समजून घेऊया. विदुर हा धृतराष्ट्राचा आणि पंडूचा भाऊ. सर, हा, पीपीटी तुमची परत बंद झाली आहे. हो सॉरी, माफ करा. पुन्हा शेअर करतो आता. हो सर. आता दिसते आहे का? हॅलो, नाही अजून. ओके ओके, झाली सर, झाली. ते दिसत आहे ना? हो सर. माफ करा. आवाज वगैरे येतोय? हो सर, आता व्यवस्थित. विदुर हा पांडू आणि धृतराष्ट्राचा बंधू पराशर म्हणजेच वेदव्यास ऋषींपासून विदुराचा जन्म झाला असं मानलं जातं. आणि या विदुराचं वैशिष्ट्य असं आहे की हा महाभारतातला थोडासा एक वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व असणारा व्यक्ती आहे. कारण असं आहे की विदुराला अनेक प्रकारचा मानसन्मान मिळाला, मानमान्यता मिळाली, तरी तो राजा मात्र नव्हता. तो पंडूचा भाऊ असून सुद्धा त्याला राजाचं स्थान नव्हतं. याचं काय जे कारण आहे ते आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल. विदुर हा दासीपुत्र होता, परंतु त्याच वेळेला तो यमधर्माचा अंश होता. प्रत्यक्ष यमधर्माचा अंश असल्यामुळे न्याय, सत्य, प्रामाणिकपणा, सचोटी आणि नीतिमत्तेची प्रचंड चाड असणारा अत्यंत पारदर्शक व्यक्तिमत्वाचा हा व्यक्ती महाभारतातलं सर्वात झळाळीदार एक पात्रांपैकी एक आहे. त्याचं वर्णन करताना महाभारतामध्ये त्याच्या गुणांचा जो उल्लेख केलाय तो प्रत्येकाला स्तिमित करणार आहे. न्याय आणि अन्याय याची योग्य जाणीव असणारा, विवेकानी, सदैव विवेकानी वागणारा, अत्यंत गंभीर, स्पष्ट वक्ता, निर्भीड, राजकारण चातुर्य असणारा, दूरदृष्टी असणारा, आपल्या वर्तनाच्या सीमा आणि मर्यादा नेमक्या ओळखून त्याप्रमाणे आपल्या वर्तनाला एका विशिष्ट चाकोरीत बंदिस्त करणारा आणि कोणाही प्रती कोणताही पूर्वग्रह नसणारा. एखाद्या माणसामध्ये एवढे सगळे सद्गुण असावेत, खऱ्या अर्थाने तो श्रेष्ठत्वाचा आदर्शच मानला पाहिजे. विदुराच्या चातुर्याचं एक अत्यंत उत्तम उदाहरण महाभारतामध्ये लाक्षागृहाच्या प्रसंगाच्या माध्यमातून आहे. त्याला सत्याची आणि न्यायाची तर चाड होतीच, पण इतरांवर अन्याय होऊ नये, इतरांवर कोणत्याही प्रकारचा दुष्कृत्याचा प्रभाव होऊ नये याच्याकरता विदुरांनी पांडवांना ज्या प्रकारे सहाय्य केलं, लाक्षागृहाच्या
गृहाच्या प्रकरणामध्ये आणि त्यात विरोचनासकट सगळ्यांचाच दुष्ट लोकांचा वधच कसा झाला आणि पांडव सही सलामत कसे सुटले हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की विदुराला पांडवांबद्दल किती प्रचंड आत्मीयता होती. ते न्यायाच्या बाजूने आहे याच्याबद्दल त्याच्या मनात कोणताही संशय नव्हता आणि म्हणून त्यांना सहाय्य करण्याकरता विदुर नेहमीच तत्पर राहिला आहे. तो निष्ठा आणि त्यागाची मूर्ती मानला गेला आहे. कारण तो धृतराष्ट्राचा मंत्री आहे, सल्लागार आहे, आप्त आहे, बंधू आहे, सखा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धृतराष्ट्राचा तो बहिष्ठ प्राणच आहे. परंतु त्यासोबतच तो आदर्श नागरिक आहे. त्याच्यामध्ये धृतराष्ट्राबद्दल ज्येष्ठ भावाची भावना जरी असली तरी सुद्धा तो न्यायानेच वागायचं असं ठरवून असल्यामुळे धृतराष्ट्र जर कुठे चुकलं असेल, त्याच्याकडून जर काही गैरवर्तन झालं असेल तर त्याची कानं उघाडणी करण्याकरता तो मुळीच मागे पुढे पाहणार नाही. अशा प्रकारचा त्याचा दृष्टिकोन आहे आणि त्यासोबतच त्याची कृष्णावर अनन्यसाधारण अशी भक्ती आहे. तो कृष्णाच्या भक्तश्रेष्ठांपैकी एक आहे असं मानलं जातं. विदुराचं वर्तन कसं आहे याच्याबद्दलचं एक उदाहरण नंतर मी देणारच आहे. परंतु लक्षात घ्या, विदुराच्या वर्णनाबद्दल आणि वर्तनाबद्दल महाभारताच्या शांती पर्वात आणि उद्योग पर्वात दोन्ही पर्वांमध्ये जी उल्लेख आले आहेत ते फार महत्वाचे आहे. तो स्थिर बुद्धी आहे. कुठल्याही प्रकारच्या भावनांच्या आधारी किंवा आहारी जाऊन तो आपल्या निर्णयांमध्ये बदल करत नाही. तो अविचल आहे. एकदा निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाचे बरे वाईट कसेही परिणाम झाले तरी ते सहन करण्याची त्याची तयारी आहे. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे युद्ध संपल्यानंतर कौरवांचा नाश झाला. कौरवांचा विनाश झाल्यानंतर जेव्हा धृतराष्ट्रांनी, कुंतीनी आणि गांधारांनी वनात जायचं ठरविलं, त्यांच्यासोबत विदुर सुद्धा जायला तयार झाला आणि त्यांच्यासोबत शेवटपर्यंत राहिला, त्यांची सेवा करत राहिला. खरं पाहिलं असता युद्ध करू नको असा सल्ला दिल्यानंतर तो धृतराष्ट्रांनी मानला नाही, म्हणून विदुराला निराश आणि नाराज होण्याचं खरंच कारण होतं. परंतु आपल्या बंधूंप्रती अनन्यसाधारण भक्ती असलेला विदुर स्वार्थरहित आणि निष्ठेने पूर्णपणे प्रेरित झालेला होता. परंतु त्याच वेळेला तो स्पष्ट वक्ता होता. धृतराष्ट्राचं जिथे कुठे महाभारतात चुकलं आहे त्या प्रत्येक वेळी धृतराष्ट्राची कान उघाडणी करण्याकरता विदुरांनी अत्यंत कठोर शब्दांची योजनाही केलेली आहे आणि त्यामुळे विदुराचं चारित्र्य अत्यंत झळाळीदार आहे असं मानलं जातं. धृतराष्ट्राला आपण काय करावं आणि काय करू नये याचा बरेच वेळा विवेक राहत नसे. पुत्रप्रेमाने तो खऱ्या अर्थाने आंधळा झाला होता. राज्यस्वार्थ आणि सत्तेचा लोभ याच्यामुळे त्याला दूरचं दिसेनासं होत असे. अशा वेळेला आता राजा तू युधिष्ठिराला युवराज कर असं सांगण्याचा सल्ला प्रथमतः धृतराष्ट्राला विदुरानेच दिलेला आहे. तो धृतराष्ट्राचा सहाय्यक होता. अनेक कार्यांमध्ये अनेक ठिकाणी त्याला मदत करणारा होता, त्याला मार्गदर्शन करणार होता. पण मार्ग चुकला असेल तर त्याची कानउघाडणी करण्याचीही त्याची तयारी होती. महाभारतातल्या अनेक गोष्टींमध्ये विदुराचा एका अलौकिक कार्य करणाऱ्या व्यक्ती म्हणून उल्लेख आहे. दुर्योधनाची 2 वेळा त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात कानउघाडणी केली आहे आणि त्याला हेही सांगितलंय की बाबा रे, तुझ्यामुळे या संपूर्ण कुरुवंशाचा नाश होईल, तू असं वागणं सोडून दे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा लहानपणीच भीमाला नदीमध्ये बुडवून मारण्याचा दुर्योधनाचा मानस होता, ते उघडकीला आल्यानंतर विदुराने त्याची खूपच कानउघाडणी केली. ज्यूतगृहाच्या प्रसंगानंतर देखील त्याची कानउघाडणी केली. अर्थात दुर्योधनाच्या स्वार्थ प्रेरित भावनेमुळे त्याला स्पष्ट आणि चांगले विचार ऐकू येण्याची शक्यताच नव्हती. युधिष्ठिराला विदुराने दिलेला सल्ला महाभारतातला एक उत्तम असा आदर्शाचा आणि उपदेशाचा नमुना मानला जातो. कशा प्रकारे राजांनी वागलं पाहिजे आणि वर्तन ठेवलं पाहिजे, नेतृत्व केलं पाहिजे याचा उल्लेख नंतर पुढे होणारच आहे. आणि कुंतीचं सांत्वन आणि तिला योग्य वेळोवेळी योग्य सूचना, मग पांडवांना वनवासात जाण्याचा क्षण असेल, युद्धात पराभूत होण्याचा क्षण असेल, युद्धाची प्रसंग आल्यानंतरचा वेळ असेल, या सर्व ठिकाणी कुंतीला धीर देणारा तिचा अत्यंत महत्वाचा सखा, मित्र, सल्लागार म्हणून विदुराचाच उल्लेख करावा लागेल. मग या विदुर नीतीचं स्वरूप काय आहे आणि याचं महत्व काय आहे हे आपण आधी जरा समजून घेऊया. तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटेल, गेल्या 20 ते 30 वर्षांमध्ये भारतीय व्यवस्थापनाचा अभ्यास आता नव्याने सुरू झालेला आहे. अनेक मोठ्या मोठ्या प्राध्यापकांनी, विशेषतः इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि इतर संस्थांमधील प्राध्यापकांनी भारतीय व्यवस्थापन ही व्यवस्थापनाची स्वतंत्र विचारधारा आहे असं मानून त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली आहे. एक अत्यंत उत्तम पुस्तक माझ्या परिचयाचं आहे, क्लासिकल टच नावाचं, की ज्यामध्ये इंग्लिश तत्वज्ञांनी आणि इतर इंग्लिश महाकाव्यांमधून कोणकोणत्या प्रकारच्या व्यवस्थापनाच्या सूत्रांचा उहापोह झालाय याचा उल्लेख
करणारं हे पुस्तक आहे. त्या पुस्तकात होमरपासून तर शेक्सपियरपर्यंत अनेक नाटककार, कथाकार, कादंबऱ्याकारांच्या पात्रांमधून, विचारांमधून कशाप्रकारे व्यवस्थापनाची सूत्र विशद झाली आहे, याचा खूप उत्तम असा चिकित्सक अभ्यास आहे. परंतु अशा प्रकारच्या चिकित्सक अभ्यासाची गरज भारतीय साहित्याच्या संदर्भात, विशेषतः भारतीय महाकाव्यांच्या संदर्भात गेल्या 20-30 वर्षापासूनच प्रथमतः जाणवायला लागली आहे. या विदूर नीतीवर, व्यवस्थापनावरचे संशोधन पण लेख किती आहेत याचा मी थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. तर इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या अनेक संशोधनपर पत्रिकांमधून विदूर नीतीवर अत्यंत उत्तम दर्जाचे संशोधनपर लेख प्रकाशित झाल्याचं मला आढळून आलंय. महाभारताच्या उद्योग पर्वातला 3रा अध्याय हा या विदूर नीतीचा एकंदरीत स्वरूप विशद करणार आहे आणि विदुराचं जीवन, मैत्री, व्यवस्थापन, प्रशासन, सुशासन, नेता आणि मंत्री यांच्याबद्दल त्याचे काय विचार आहेत याचं खूप उत्तम प्रकारचं विवेचन या उद्योग पर्वात आलं आहे आणि याला म्हणून विदूर नीती असं नाव दिलेलं आहे. महाभारतातल्या काही गोष्टी, काही तत्वज्ञानांचा इथे नीती म्हणून आपण उल्लेख का करतो? कारण त्यांच्या म्यूट कृपा करून करा, विनाकारण व्यत्यय येतो. कृपा करून आपला मोबाईलचा आवाज बंद कराल तर बरं होईल. महाभारतातल्या वेगवेगळ्या पात्रांच्या माध्यमातून वेगवेगळ्या तत्वज्ञानांचा आणि तत्वज्ञ सूत्रांचा पुरस्कार करण्यात आलाय. तत्वसूत्रांचा पुरस्कार करण्यात आलाय. मग त्याच्यामध्ये व्यास, भीष्म ही 2 महान पात्र तर आहेतच, परंतु कणिक, विदुर आणि शल्य याही व्यक्तींच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या धोरणांचा आणि नीतीसूत्रांचा पुरस्कार करण्यात आला आहे. चाणक्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथाचा मूलाधार म्हणून विदूर नीतीचा उल्लेख केला जातो. त्यातलं एक सूत्र तुम्हाला आधी मी सांगतो. ज्या व्यक्ती शत्रूंना मित्र बनवू शकतात आणि मित्रांना दुःख पोहोचवितात, अशा व्यक्ती नेहमीच चुकीचं कार्य करीत असतात. अशा लोकांना फारसं यश आणि सुख प्राप्त होत नाही. आपण असे अनेक वेळा जीवनात घेतच असतो. या विदूर नीतीचं महत्व काय आहे? तर 4 पुरुषार्थ जे आपल्या धर्मामध्ये, समाजामध्ये. कोणीतरी आवाज करत आहे, मला विनाकारण व्यत्यय येतोय. आपला मोबाईल कृपा करून बंद करा. रत्नाकर निफाडकर सर तुमचा ओके झाला सर. 4 पुरुषार्थ आपल्या धर्मात आणि समाजात महत्वाचे मानले आहेत. अर्थ, काम, मोक्ष. या 4ही पुरुषार्थांचं जर योग्य प्रकारे वहन करायचं असेल, धर्मतत्वांनी न्याय आणि सत्याचं खऱ्या अर्थाने जीवनात पालन करायचं असेल, तर विदूर नीती ही खरं पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीने वाचायला पाहिजे. मराठीमध्येच विदूर नीतीवर जवळपास एक 10 ते 12 पुस्तकं आतापर्यंत वेगवेगळ्या तत्वज्ञांनी लिहिलेली आहे. जो प्राचीन भारतीय तत्वज्ञानाचा आणि प्रशासनाचा जो विचार आहे, राज्य विचार आहे, त्याचा एक महत्वाचा आधार म्हणून विदूर नीतीचा उल्लेख केला जातो. समाजाचं नेतृत्व कसं असायला पाहिजे, अयोग्य नेतृत्वामुळे समाजाची हानी कशी होते, सर्वजन हितासाठी, सर्वांच्या विकासासाठी, सर्वांना समाविष्ट करून विकास करण्यासाठी, समाजाच्या समृद्धीसाठी, आर्थिक उन्नतीसाठी राजांनी, नेत्यांनी, मंत्र्यांनी कशा प्रकारे वागलं पाहिजे, कशा प्रकारे निर्णय घेतले पाहिजेत, या सर्वांचा उत्तम विवेचक अभ्यास परंतु सकारात्मक दृष्टीने विदूर नीतीतून करण्यात आलेला आहे. महाभारतातल्या प्रत्येक पात्राच्या माध्यमातून कोणत्या तरी तत्वसूत्रांचा विचार व्यासांनी मांडला आहे. मग त्यात भगवान श्रीकृष्ण असतील, पांडू असेल, कुंती असेल, 5 पांडव असतील, धृतराष्ट्र असेल, गांधारी असेल, कौरव असेल, या सर्व पात्रांच्या माध्यमातून कोणकोणत्या तरी प्रकारच्या जीवनशैलीचं व्यासांनी खूप उत्तम विवेचन केलं आणि त्याचा मनुष्य जीवनावर काय प्रभाव होतो याच्याबद्दल खूप उत्तम मार्गदर्शनही केलेलं आहे. महाभारतामध्ये तत्वचिंतक म्हणून अनेक व्यक्तींचा उल्लेख झालेला आहे आणि त्यांच्या आधारावर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या नीती ग्रंथांची रचना झाली त्यांचा भारतीय प्राचीन इतिहासामध्ये मोठा आदराने उल्लेख केला जातो. भीष्म, विदुर, कामंदक, शुक्र, व्यास, वसिष्ठ, चाणक्य ही त्यापैकी काही महत्वाची व्यक्तिमत्व आहेत. या सर्वांनीच वेगवेगळ्या प्रकारच्या तत्वज्ञानाचा, विचारसूत्रांचा, प्रशासन सूत्रांचा आणि जीवनात यशस्वी होणाऱ्या योग्य आदर्श तत्वांचा प्रसार आणि प्रचार केलेला आहे. मग या विदूर नीतीचा उपयोग काय आहे? तर जीवन चांगलं जगण्याकरता कोणत्या नीती तत्वांचा सकारात्मक दृष्टीने आपण वापर करू शकतो. एखाद्या व्यवसायाचं, संघटनेचं, संस्थेचं, देशाचं, समाजाचं धोरण कसं ठरवायला पाहिजे.
समाजात वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती असतात, त्यांच्या वृत्ती प्रवृत्ती यांच्याबद्दलचा दृष्टिकोन कसा समजून घेता येईल. संसारात, व्यापारात, राजकार्यात यशस्वी होण्याकरता राजांनी नेत्यांनी काय केलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची संधी, संभावना आणि संप्राप्ती कशा प्रकारे आपल्याला मिळवता येईल. संधी याचा अर्थ कोणकोणत्या प्रकारचे औचित्यपूर्ण मार्ग उपलब्ध आहेत. संभावना म्हणजे कोणता मार्ग आपण वापरू शकतो, सकारात्मक दृष्टीने आपण अंमलात आणू शकतो, आणि संप्राप्ती म्हणजे त्याच्यापासून आपल्याला काय लाभ होऊ शकतो. विदुर हा एक श्रेष्ठ मार्गदर्शक म्हणून सुद्धा महाभारतात गौरवला आहे. त्यांनी द्यूताला विरोध केला, हे पांडवांच्या आणि कौरवांच्या दोघांच्याही हितामध्ये होतं. युद्धाला विरोध केला कारण त्यातून होणारी प्रचंड मानव हत्या आणि संहार त्याला दिसत होता. धृतराष्ट्राला वारंवार सांगितलं की दुर्योधनाला सावर, त्याला वेगळ्या प्रकारे वागायला सांग. हे कौरवांच्या आणि संपूर्ण भारताच्या हितामध्ये होतं. एक उत्तम सचिव आणि सल्लागार म्हणून विदुराने आपलं काम नेहमीच अत्यंत आदर्श पद्धतीने केलं. त्यांनी कोणत्याही राजामध्ये कोणते दोष असू शकतात याचं विवेचन षडद्रोष निरूप राजाचे 6 दोष या नावाने केलेलं आहे. त्यात तो म्हणतो, अतिनिद्रा, फार वेळ झोपून राहणारा, फार वेळ आळसात आपला वेळ वाया घालवणारा, जो केवळ मनोरंजनाकरता जगण्याचा प्रयत्न करतो, आपल्या संपूर्ण वेळेचा, क्षमतेचा, साधनांचा वापर केवळ रंजन कार्यांकरता वापरतो, ज्याला नेहमी इतरांची भीती वाटते, ज्याच्या मनात इतरांबद्दल संदेह आहे, जो नेहमी रागिष्ट असतो, रागावतो, जो आळशी आहे, निष्क्रिय आहे आणि स्वैराचाराला प्राधान्य देतो, अशा राजाचा आणि राज्यांचा विनाश निश्चित असतो. याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्याला माहिती असेल, जगातल्या एक अत्यंत महाबलाढ्य साम्राज्यामध्ये रोमन साम्राज्याचा उल्लेख होईल. रोमन साम्राज्याला जेव्हा उतरती कळा लागली, तेव्हा त्याच्यापैकी या साम्राज्याच्या विनाशाचं एक कारण असं सांगितलं जातं की वर्षाच्या 360 दिवसांपैकी 300 दिवस केवळ उत्सवच होत होते. समाजाची आणि राज्याची घडी बिघडत आहे हे सांगणारा सिनेटर, हे सांगणारा सभासदच मुळात संसदेत राहिलेला नव्हता. राजा किती क्रूर असू शकतो आणि त्याचे काय दुष्परिणाम राजाच्या साम्राज्यावर होतं याचं उत्तम उदाहरण बेल्जियमच्या लिओपार्ड नावाच्या राजाच्या बद्दल दिलं जातं. त्यांनी जवळपास 1.5 कोटी लोकांची हत्या केली आणि त्याच्यामुळे जगातला अत्यंत क्रूरकर्मा राजा म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. प्रत्येक राजामध्ये हे 7 दोष असू शकतात की ज्याच्यामुळे त्याचं साम्राज्य, त्याचं राज्य विनाशाप्रत जाऊ शकतं. सगळ्यात पहिले म्हणजे आपदा आणि संकटांना आमंत्रण देण्याची वृत्ती. ज्या गोष्टींमुळे राज्यावर परचक्राची भीती वाढेल, ज्या गोष्टींमुळे, ज्या कारणांमुळे, ज्या कृतीमुळे शत्रू आपल्याकडे आकर्षित होतील, असं कृत्य राजांनी सहसा करू नये. राजा जेव्हा स्त्रैण वृत्तीचा असतो, जेव्हा तो फक्त विकारांमध्ये लुप्त झालेला असतो, त्यावेळेला त्या राजाला सगळ्यात मोठा धोका निर्माण होतो. जो राजा द्यूत वृत्तीचा असतो, ज्याला शिकारीचा नाद असतो, ज्याला केवळ रंजनाकरता आपल्याला राज्य मिळालंय असं वाटतं, जो आपल्या सहकाऱ्यांशी, मंत्र्यांशी नेहमी कठोर भाषण करतो, त्यांचा उपमर्द करतो, जो नेहमी क्रूर कृत्यांचं समर्थन करतो आणि ज्याला इतरांच्या संपत्तीबद्दल विलक्षण मोह लोभ आहे, असा राजा आपल्या देशाच्या विनाशाला कारणीभूत ठरतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे रोमन सम्राट नीरो. आपला साम्राज्याचा विस्तार झाला पाहिजे असं त्याला फारसं वाटत नव्हतं. साम्राज्य टिकून राहिलं पाहिजे याच्याही बद्दल त्याच्या मनात आत्मीयता नव्हती. या उलट या साम्राज्याचा मी अनभिषिक्त काय भिषिक्त स्वामी आहे आणि ह्याच्या उपभोगाकरताच मी जन्माला आलोय. या साम्राज्याचा विकास विनाश कसाही हो, मला हवा तसा मनसुक्त मी याचा उपभोग घेणार आहे, अशी स्वैरवृत्ती असल्यामुळे नीरोच्या नंतर रोमन साम्राज्याला उतरती कळाच लागली. मग राज्य उन्नतीचा मार्ग कोणता आहे, तर त्याच्याकरता विदुरांनी 8 महत्वाचे गुण सांगितले आहे. पहिलं म्हणजे विचार वैभव. राजा नेहमी विचारांनी परिपक्व असला पाहिजे, त्याच्यापाशी बुद्धिमत्ता असली पाहिजे. तो इतरांप्रती नेहमी नम्रता ठेवूनच त्यांनी आपलं वर्तन केलं पाहिजे. समाजातल्या वेगवेगळ्या घटकांबद्दल त्याच्या मनात औदार्याची भावना असली पाहिजे, त्यांच्या हिताची, त्यांच्या विकासाची कामना त्याच्या मनात असली पाहिजे. त्याच्या भाषणामुळे लोकांना प्रसन्नता वाटली पाहिजे, त्याच्या भाषणात एक सौम्यता असली पाहिजे. तो स्वतः अत्यंत अध्ययनप्रिय असला पाहिजे. नवीन विषय, नवीन तंत्रज्ञान याची त्यांनी नेहमीच माहिती करून घेतली पाहिजे आणि आपल्या राज्याचा, मंत्र्यांचा, साधनांच्या क्षमतेचा त्यांनी पूर्ण वापर केला. याचं एक उत्तम उदाहरण अगोदर मला तुम्हाला द्यावयाचं आहे. ते म्हणजे आपले माजी पंतप्रधान श्री नरसिंह राव. नरसिंह राव यांना संगणक येत नसावा असं त्यांच्या सहकाऱ्यांना, त्यांच्या सल्लागारांना वाटत होतं आणि त्यामुळे त्यांना वाटलं की नवीन संगणकाच्या युगामध्ये ज्या काही महत्वाच्या धोरणांचा अभ्यास आणखीन वापर करावयाचा, अंमलबजावणी करायची आहे, त्याच्याकरता नरसिंहराव कशा प्रकारे मदत करू शकतील. परंतु आपणा सर्वांना आश्चर्य वाटेल, अवघ्या 2 ते 3 महिन्यामध्ये नरसिंहरावांनी संगणकाविषयी पूर्ण माहिती संगणकाविषयी मिळविली आणि त्याचा अत्यंत समर्थपणे कल्पक त्यांनी वापर करून आपल्या सहकाऱ्यांना आणि सल्लागारांना दाखवून दिलं की मला संगणकाच्या क्षेत्रात मागासलेला मुळीच समजू नका. एखादा
देशाचा प्रधान, एखादा देशाचा नेता जेव्हा अशा प्रकारच्या सकारात्मक वृत्तीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, त्या देशाला निश्चितपणे एक नवीन दिशा प्राप्त होते. आणखीन एक उदाहरण देता येईल कृष्णदेवरायाचं. एका समर्थ साम्राज्याची निर्मिती करणारा सम्राट किती अष्टपैलू असू शकतो, किती वेगवेगळ्या प्रकारच्या गुणांनी संपन्न असू शकतो, याचं दुसरं कोणतंही उदाहरण, याला इतकं समान उदाहरण आपल्याला कदाचितच आढळेल. या उलट अप्रासंगिक साहस करण्याची वृत्ती जर असेल, ज्या गोष्टी मिळू शकत नाही, ज्या असाध्य आहेत, अशा गोष्टींबद्दल मोह असेल, विनाकारण आपल्या शक्तीचा आणि साधनांचा अपव्यय करण्याची वृत्ती असेल, संपत्तीचा व्यय करायची वृत्ती असेल, ज्या गोष्टी नष्ट झाल्या त्याच्याबद्दल अकारण शोक करण्याची वृत्ती असेल, अशा अप्रासंगिक साहस करणाऱ्या राजाचा विनाश होतोच. बरेच वेळा राजा एखाद्या गोष्टीवर विचार न करता निर्णय घेतो आणि त्या निर्णयाची सक्तीने अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्या देशाला, त्या साम्राज्याला, त्याच्या सत्तेला मोठा धक्का पोहोचतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोहम्मद तगलकाचं देता येईल. अकारणच दिल्लीवरून आपली राजधानी दौलताबादला आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याचा परिणाम आपल्यापैकी प्रत्येकालाच माहिती आहे. चीनमध्ये कागदाची नाणी आहेत म्हणून आपण चामड्याची नाणी आणली पाहिजे असला निर्णय घेतल्यानंतर त्या देशाचं काय झालं असेल याचा विचार करण्याची फारशी आवश्यकता नाही. मग विदूर नीतीचं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य जर कोणतं असेल तर ते विविध प्रकारच्या व्यवस्थापन शास्त्राच्या गुणांचं विवेचन. आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की व्यवस्थापन शास्त्राला गेल्या 150 वर्षांचा काय तो इतिहास आहे. व्यवस्थापनाच्या अनेक सूत्रांचा उल्लेख गेल्या काही दशकांत किंवा एका शतकामध्ये अनेक नवीन विचारवंतांनी आणि व्यवस्थापन तज्ज्ञांनी केला आहे. परंतु असं नाही. यापैकी अनेक सूत्र, अनेक विचार अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने यापूर्वीही अनेकांनी मांडले होते आणि केवळ त्या विचारच मांडले नव्हते तर त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी केली होती. याचा आता हळूहळू आपण विचार करायला लागलो आहे. उत्तम व्यवस्थापन म्हणजे तरी काय? जेव्हा सल्लागार आणि मंत्री योग्य माहिती देतात, त्यांच्या वर्तनातून पारदर्शकता, स्पष्टता आणि इतरांच्या हिताची कळकळ जाणवून येते, जे स्वतःला अनितीपासून, दुष्कृत्यांपासून दूर ठेवतात आणि संघटनेच्या हिताकरता, संघटनेच्या विकासाकरता प्रयत्न करतात, जे समूहाच्या हितसंवर्धनासाठी प्रयत्न करतात, ज्यांच्या आचरणाचा इतरांवर सकारात्मक प्रभाव होतो, ज्यांच्या व्यवहारातून एखाद्या चांगल्या गोष्टीचा, एखाद्या थोर किंवा महत्वपूर्ण कार्याचा परिचय होतो आणि त्या कार्यपूर्तीकरता आपल्याला प्रेरणा मिळते. हे सर्व गुण ज्या व्यवस्थापकामध्ये असतात, व्यक्तीमध्ये असतात, त्यालाच व्यवस्थापनाचा खरा सार कळला आहे असं म्हणता येईल. मग व्यवस्थापनाचं एक सूत्र आहे कार्यविभाजन. क्षमतेचा पूर्ण वापर करणे, विविध प्रकारच्या व्यक्तींमध्ये विविध प्रकारच्या गुणांचा योग्य प्रकारे संधी साधून वापर करून घेणे, त्यांच्या आधारावर कार्यांचं योग्य प्रकारे विभाजन करून त्याचं योग्य पर्यवेक्षण करणे, कठोर निर्णय घेण्याकरता आणि त्याच्या अंमलबजावणी करण्याकरता योग्य सहकाऱ्यांची निवड करणे. विदुरांनी या सर्व गुणांवर प्रकाश टाकला आहे आणि याचं आधुनिक उदाहरण द्यायचं झालं तर युनायटेड स्टील नावाच्या कंपनीमध्ये कार्य करणाऱ्या एका व्यवस्थापकाचं, की ज्यांनी आधुनिक व्यवस्थापनाचा पायाच घातला, ज्याला आधुनिक वैज्ञानिक व्यवस्थापनाचा शिल्पकार मानलं जातं, त्या फ्रेडरिक विन्स्लो टेलरचं. युनायटेड स्टीलमध्ये काम करण्याच्या ज्या पद्धती होत्या त्या अत्यंत सामान्य दर्जाच्या आणि विवेकशून्य पद्धतीच्या होत्या. फ्रेडरिक टेलर यांनी कार्यविभाजनाचं सूत्र वापरून कार्यक्षमता तर वाढविलीच, पण मजुरीवरचा खर्चही कमी केला आणि उत्पादनही वाढवलं. या सर्व सूत्रांचा पुरस्कार विदुरांनी केला आहे. विदुराचं दुसरं महत्वाचं सूत्र म्हणजे अधिकार आणि दायित्व. कोणत्याही व्यक्तीला एखाद्या गोष्टीकरता जबाबदार धरण्यापूर्वी, त्याचं दायित्व निश्चित करण्यापूर्वी त्याला आपण कोणते अधिकार दिले आहेत याचा विचार केला पाहिजे. कारण अधिकार आणि दायित्व हातात हात घालून जातात. अधिकारविहीन दायित्व कधी असू शकत नाही आणि दायित्वविहीन अधिकार कधी असू शकत नाही. जेव्हा दायित्वविहीन अधिकार असतात तेव्हा व्यक्तीच्या हातात अनिर्बंध सत्ता येते आणि तो कोणालाही जुमानत नाही. एखाद्या मदोन्मत्त हत्तीसारखा तो वागायला लागतो. तर अधिकारविहीन दायित्व जर असेल तर त्या व्यक्तीचा प्रभाव त्याच्या अनुयायांवर, सहकार्यावर पडतच नाही. आणि म्हणून विदुरांनी सांगितलं आहे की राजांनी मंत्र्यांना काम देताना त्यांना योग्य ते अधिकार आणि दायित्व या दोन्ही गोष्टी एकाच वेळी दिल्या पाहिजे. मग अशा प्रकारे अधिकार आणि दायित्वाचं योग्य विभाजन करणारं एक उत्तम उदाहरण आपल्या इतिहासात आहे, ते म्हणजे शिवप्रभूंचं आहे. त्यांचं अष्टप्रधान मंडळ म्हणजे कार्यविभाजनाची एक उत्तम सूत्रच आहे. नियंत्रणात एकता आणि अधिकारात एकत्व असलं पाहिजे. विदुराचं एक सूत्र आहे, एको नेता एको पंथा. एकच राजा, एकच नेता आणि एकच मार्ग. ज्या मार्गाने नेता जाणार असेल त्याच मार्गाने अनुयायांनी गेलं पाहिजे, त्याचं अनुसरण केलं पाहिजे आणि दोघांमध्ये एकरूपता विचारांची तरी असलीच पाहिजे.
संदेह आणि अविश्वास असणारा नेता अनुयायांना सोबत घेऊन जाऊ शकत नाही आणि संदेह आणि अविश्वास असलेले अनुयायी नेत्याचं अनुसरण करू शकत नाही. जेव्हा अनुयायांमध्ये नेत्याबद्दल संदेह असतो तेव्हा तो समूह जो असतो तो अनियंत्रित होतो. त्याचं कार्य अनिर्बंध पद्धतीने होतं आणि त्यामुळे कार्यसिद्धी सहसा होत नाही. विदुरांनी हे टाळण्याकरता राजाला खूप उत्तम प्रकारचा उपदेश केला आहे. याचं आधुनिक आधुनिक इतिहासातलं उदाहरण द्यायचं म्हणजे चीनी नेतृत्वाचं आजचं एकंदरीतच कार्यपद्धती. गेल्या 4-5 दशकांपासून चीनी नेतृत्वामध्ये एकसंघ वृत्ती दिसून येत आहे. धोरणामधली एकात्मता आणि विचारांमधली एकात्मता त्यांच्या सर्वच नेतृत्वांमधून सातत्याने दिसून आली आहे. डेंग असेल, हू जिनताओ असतील, आताचे शी जिनपिंग असतील, या सर्व नेतृत्वाच्या धुरीणांनी एकाच विचाराचा, एकाच तत्वाचा पुरस्कार केला आहे, तो म्हणजे चीनचा विकास. आणि ही एकसूत्रता आणि हा एकात्मता विचारांची असल्यामुळे चीनला एवढा मोठा पल्ला पार पाडणं शक्य झालेलं आहे. जेव्हा धोरणाकार योग्य असतो, त्याच्या रचना योग्य असतात, तेव्हा देशाचा, समाजाचा, राज्याचा किंवा संस्थेचा विकास अत्यंत वेगाने होतो. परंतु हा धोरणाकार सारासार विचार करणारा आणि विवेकबुद्धीने वागणारा असला पाहिजे. त्याच्या निर्णयांमध्ये संतुलन असलं पाहिजे. त्याला दूरदृष्टी असली पाहिजे. याचं एक उदाहरण सांगू इच्छितो. ते अत्यंत विचार करण्यासारखं आहे. 1854 मध्ये अमेरिकेने केवळ 300-400 किंवा 1000 सैनिकांच्या साह्याने जपानच्या लोकांचा पराभव केला. जपानच्या राजाला त्याचं मोठं आश्चर्य वाटलं. राजा अगदी तरुण 16-17 वर्षाचा होता. त्याचं नाव होतं मैजी. त्यांनी विचार केला की आम्ही स्वतःला सूर्यपुत्र समजतो, एवढे पवित्र समजतो, पराक्रमी समजतो, तरी आमचा पराभव का झाला? उत्तर मिळालं, ज्ञानाचा अभाव. आणि त्याबरोबर अत्यंत कठोर निर्णय घेऊन दूरदृष्टीने वागून त्यांनी आधी सगळ्यात पहिले लेट नॉलेज कम टू अस फ्रॉम एव्हरी कॉर्नर ऑफ वर्ल्ड. जगाच्या सर्व कोपऱ्यातून आमच्याकडे ज्ञानाचा साठा येऊ द्या, त्या ज्ञानाचा आम्ही वापर करू आणि जगावर पुन्हा सत्ता प्रस्थापित करू, असा संदेशच दिला नाही. त्याकरता त्यांनी पूर्वतयारी पण केली, दूरदृष्टी दाखवली आणि नंतर अवघ्या 40 वर्षात जपान एक महासत्ता झाला. योग्य निर्णय घेण्याची जर वृत्ती असेल तर नेता यशस्वी होतोच. अचूक विचार असला पाहिजे. आपल्या समाजातल्या समस्यांप्रती, देशाच्या समस्यांप्रती अत्यंत संवेदनशील वृत्ती असली पाहिजे. कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न मनात ठेवता आणि भावना वेगाने वाहून न जाता निर्णय घेण्याची तयारी असली पाहिजे. हे सर्व गुण ज्या नेत्यामध्ये असतात, तो नेता समाजाला योग्य मार्ग दाखवू शकतो. तो नेता राज्याच्या योग्य दिशेला कारणीभूत ठरतो. राज्यामध्ये असणारी अशांतता, अस्थिरता दूर करू शकतो आणि त्या राज्याला एकसंघ करू शकतो. याचं आणखीन एक उदाहरण देऊ इच्छितो. वुड्रो विल्सन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्या काळात ज्या काळात विल्सन राष्ट्राध्यक्ष झाले त्यावेळेला अमेरिकन राज्यव्यवस्थेत मोठी उलथापालथ होत होती. अशा वेळेला एका समर्थ, धूर्त राजकारणी परंतु चतुर आणि कठोर निर्णय घेऊ शकणाऱ्या राज्यकर्त्याची निवड करणं आवश्यक होतं. कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा विल्सन हे राष्ट्रपती झालेत आणि त्यांना पक्षीय बलाबलाचा विचार न करता सर्वांनी निवडून दिलं आणि त्यामुळे अमेरिकेला एका स्थिर शासनाची, एका उत्तम देशाची निर्मिती करण्यात मोठं त्यांचं योगदान राहिलेलं आहे. जे नेतृत्व स्वतःच्या वर्तनातून, आपल्या व्यक्तिमत्वातून, आपल्या विचारातून, आपल्या कृतीतून आपलं कर्तृत्व सिद्ध करतं, ते नेतृत्व समाजाला पुढे नेत असतं. प्रत्येक विषयावर वेगवेगळ्या प्रकारचा विचार करण्याची क्षमता, विवेक आणि चातुर्य असणारा नेता सामान्यपणे आपल्या निर्णयांचा समाजावर काय परिणाम होईल दीर्घकाळामध्ये आणि या परिणामांना आपण सहन करू शकतो का याचा विचार करू शकणारा नेता, समाजाच्या, देशाच्या हिताकरता जे उपयुक्त निर्णय आहेत ते कार्यक्षमपणे घेण्याची आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची तत्परता आणि क्षमता असणारा नेता समाजाला नेहमीच आवडतो. याचं अजून एक उदाहरण मला देता येईल, श्री चर्चिल यांचं. दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभी ब्रिटनची पिछेहाटच होत होती. ब्रिटनला आपल्यापाशी योग्य नेतृत्व नसल्यामुळे आपला पराभव होईल का काय असं त्या समाजाला भीती वाटू लागली होती. शेवटी चेंबरलेन यांना बाजूला करून चर्चिल यांना जेव्हा निवडण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं, रक्त, घाम आणि अश्रू एवढं फक्त मला तुमच्याकडून हवं आहे, मी तुम्हाला विजय नक्की देईन. आणि ते खरं झालं, कारण त्यांच्यापाशी दूरदृष्टी होती, त्यांच्यापाशी निर्धार होता, कठोर निर्णय घेण्याची त्यांची क्षमता होती. नेत्याचं महत्वाचं कार्य कोणतं जर असेल तर तो आपल्या समाजाबरोबर, आपल्या अनुयायांबरोबर योग्य प्रकारे संदेश वहन करू शकला पाहिजे, संवाद साधू शकला पाहिजे. आपला श्रोतृ वर्ग कोण आहे, त्याला काय आवडेल, त्याला कोणत्या भाषेत आपलं मत समजावून सांगता येईल, कोणत्या प्रसंगी कोणती भाषा, कोणता विचार कसा मांडता येईल आणि एक दुहेरी संवाद कसा प्रस्थापित करता येईल,
याची योग्य जाणीव असणारा नेता समाजाला नेहमीच कठीण प्रसंगातून देखील सहजपणे पुढे नेऊ शकतो, त्यातून तारून नेऊ शकतो. 2 उदाहरणं देऊन मी तुम्हाला ही गोष्ट समजावून सांगणार आहे. अमेरिकेतल्या यादवी युद्धामध्ये, नागरी युद्धामध्ये अब्राहम लिंकन यांनी गॅटिसबर्ग येथे आपल्या सैनिकांना उद्बोधन करणारं, समाजाला उद्बोधन करणारं एक छोटंसं भाषण दिलं. त्याला गॅटिसबर्ग ॲड्रेस असं म्हणतात. केवळ 249 शब्द असणारं आणि 3.5 मिनिटांचं हे भाषण त्या संपूर्ण गृहयुद्धाला कलाटणी देणारं ठरलं असं मानलं जातं. आणि ही गोष्ट खरीच आहे. मार्क अँटनी हा सीझरचा अनुयायी. सीझरच्या संसदेमध्ये झालेल्या हत्येनंतर जेव्हा की सर्व जनमत आणि सेनेटर्स, संसद सभासद सीझरच्या विरोधात गेले असं वाटत होतं, ब्रुटस सारखा सीझरचा अनुयायी त्याच्या विरोधात गेल्याचं वाटत होतं, त्यावेळेला पुन्हा एकदा संपूर्ण रोमन समाजाला जागृत करून सीझरच्या बाजूने उभा करणारा मार्क अँटनी आणि त्यांनी केलेलं ते अत्यंत जगप्रसिद्ध भाषण फ्रेंड्स, रोमन्स अँड फेलो सिटिझन्स आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल. मग संवादाची नेतृत्वाला किती आवश्यकता आहे हे विदुराच्या या सर्वच विचारांवरून स्पष्ट होतं. मी काही श्लोकांच्या माध्यमातून देखील ही बाब आता स्पष्ट करून सांगणार आहे. विदुराच्या मते नेतृत्वाचा आदर्श जर कोणता होता तर तो युधिष्ठिर होता. कारण काय? तो युधिष्ठिर क्रौर्यविहीन आहे. तो अकारण कोणत्याही प्रकारचं क्रौर्य करणार नाही, कोणाही प्रती अत्यंत क्रूरतेची, दयाहीनतेची भावना ठेवणार नाही. तो धर्म आणि पराक्रमाने परिपूर्ण आहे. तो इतरांप्रती, समाजाप्रती, ज्येष्ठांप्रती नेहमीच आदर व्यक्त करतो, नम्रतेने वागतो आणि त्यासाठी हवे ते कष्ट सहन करण्याची त्याची मानसिकता आणि तयारी सुद्धा आहे. ज्या नेत्यामध्ये हे सर्व गुण असतात, तोच समाजामध्ये यशस्वी होऊ शकतो, तोच योग्य राजा असू शकतो. आणि आणि हे सांगताना इंद्रिय नियंत्रण, आत्मनियंत्रण हे किती महत्वाचं आहे हे सांगणारा कठोपनिषदातला एक श्लोक जो आहे तो विदुराने देखील जवळपास याच प्रकारे वापरलेला आहे. आत्मानं रथिनं विद्धी शरीरं रथमेव तू बुद्धिस्तु सारथिं विद्धी मनः प्रग्रह्य मेवच. इंद्रिय आणि आत्मा हा या शरीराचा रथाचा सारथी आहे आणि सर्व इंद्रियांवर त्याचं नियंत्रण आहे. ज्या वेळेला या इंद्रियांवर आत्म्याचं नियंत्रण असतं त्याच वेळेला शरीर नावाचा रथ योग्य प्रकारे चालू शकतो. मग अशा प्रकारचा व्यक्ती जर असेल तर तो योग्य नेता होऊ शकतो, समाजाला मार्गदर्शन करू शकतो. या उलट जेव्हा नेता योग्य नसतो, अयोग्य असतो, त्यावेळेला हातात असणाऱ्या सत्तेचा, साधनांचा योग्य वापर होत नाही. उलट कितीही सत्ता, कितीही साधनं, किती क्षमता असली तरी समाजाचा उद्धार होत नाही. हे सांगताना विदुरांनी कर्ण, शकुनी, दुःशासन आणि दुर्योधन यांचं उदाहरण दिलं आहे. ते धृतराष्ट्राला उपदेश करताना म्हणतात, कर्ण, शकुनी, दुःशासन आणि दुर्योधन या अयोग्य व्यक्तींकडून राजलक्ष्मीची वृद्धीची आशा तू करतो तरी कशी राजा? हे लोक राजलक्ष्मीची वृद्धी करू शकणार नाही, संपदा आणि वैभवाची विकासच करू शकणार नाही, राज्याचा विस्तार करू शकणार नाही. कारण या सर्वच व्यक्तींच्या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या तरी अयोग्य वर्तनाचा, दुर्गुणांवर त्यांनी योग्य प्रकारे प्रकाश झोत टाकलेला आहे. त्याचं आणखीन एक उदाहरण देतो. कमोडस सीझर नावाचं, मॅक्सिमिलियन सीझरचा मुलगा, त्याला राजा व्हायचं होतं. परंतु मॅक्सिमिलियनला माहिती होतं की आपला मुलगा पात्र नाही, लायक नाही आणि म्हणून त्यांनी आपल्या एका दुसऱ्या सरदारालाच राजा करायचं ठरवलं. राग येऊन कमोडसने आपल्या पित्याची हत्याच करून टाकली. बरेच वेळा असं होतं की राज्यलोभ, सत्ता लोभ, संपत्तीचा लोभ माणसाला आंधळं करतो, वाईट कृत्यांकरता प्रेरित करतो. असा व्यक्ती अयोग्य प्रकारचं नेतृत्व समाजाला किंवा कुटुंबाला देतो. माणसाने कधीही कर्ज घेऊ नये, कधी आळसात मग्न राहू नये, आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या समाजाच्या, देशाच्या विकासाकरता सतत प्रयत्न केले पाहिजे. याच्याकरता त्यांनी, विदुरांनी एका शब्दाचा वापर केलाय, पंडित, विवेकाने वागणारा व्यक्ती. मग या पंडिताचे गुण कोणते असतात याच्याकरता जवळपास 15 श्लोकांमधून विदुर नीतीमध्ये वेगवेगळ्या गुणांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. त्यातला पहिला महत्वाचा श्लोक आहे की पंडित तरी कोण? लौकिक बुद्धी असणारा, धर्म आणि पुरुषार्थाचं अनुसरण करणारा, काम आणि भोग सोडून पराक्रमाची कांक्षा करणारा, सातत्याने काहीतरी विकास आणि वृद्धीचं कार्य करणारा जो व्यक्ती असतो तो खऱ्या अर्थाने पंडित असतो. दुसऱ्या एका ठिकाणी ते म्हणतात, आत्मज्ञान, उद्योग, वेदना आणि ताप सहन करण्याची वृत्ती ज्याच्यामध्ये आहे, जो केवळ पुरुषार्थाने आपला पराक्रम सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो, सतत तप किंवा साधना करतो, अध्ययन करतो, धर्माचं आचरण करतो, त्याच्यामध्येच पंडिताची खरी लक्षणं आपल्याला दिसून येतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंडित नावाच्या किंवा
विद्वान व्यक्तीचं, विद्वान व्यवस्थापकाचं वर्तन कसं असलं पाहिजे, तर इतरांप्रती आदर आणि सन्मान आणि सर्वजन हित. इतरांचा आदर हे नेतृत्वाचं खरं परिचायक आहे. सौहार्द आणि सद्भावना ही नेतृत्वाच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख आहे. आपलं संघटन एकरूप राहिलं पाहिजे. त्याचं ध्येय समान असलं पाहिजे. त्याच्या कृतीमध्ये एकरूपता असली पाहिजे. संघटनेची संस्कृती सतत वृद्धिंगत होत राहिलेली पाहिजे. याच्याकरता समविचारी लोकांना एकत्र आणण्याचा, त्यांच्याकडून सत्कृत्य घडवून आणण्याचा जो प्रयास करतो, तो खऱ्या अर्थाने नेता आहे. मग खरा पंडित कोण? आस्तिक, श्रद्धावान, सत्कर्माचं आचरण करणारा आणि विवेकानेच वागणारा व्यक्ती जो असेल, तो खरा पंडित आहे, असं विदुराचं मत आहे. विदुराचा या विद्वान व्यक्तीबद्दलचं आणखीन एक मत लक्षात घेण्यासारखं आहे. त्याला आपण विदुराचं विचारधन असं म्हणूया. क्रोध, हर्ष, गर्व, लज्जा, उद्दंडता या गोष्टी टाळणारा आणि स्वतःकडे मोठेपणा घेणारा, स्वतःला महान न समजणारा जो व्यक्ती आहे, तोच खऱ्या अर्थाने पंडित आहे. तो विदुर पुढे म्हणतात की जो व्यक्ती इतरांप्रती असणारं आपलं कर्तव्य जाणून घेतो, त्यांना योग्य सल्ला देतो आणि इतरांनी दिलेल्या विचारांवर विवेकाने विचार करून योग्य निर्णय घेतो, तो खरा पंडित. मग अनेतृत्व म्हणजे तरी काय? जेव्हा एखादा नेता अकारण क्रौर्य किंवा दुष्ट बुद्धीने वागतो, इतरांप्रती कोणत्याही प्रकारची सहानुभूती ठेवत नाही, तो आपल्या स्वार्थाला प्राधान्य देतो, इतरांचं आपल्या लोभाकरता, स्वार्थाकरता शोषण करतो, त्यांच्या संपत्तीवर, त्यांच्या साधनांवर त्याची नेहमी दुष्ट नजर असते आणि इतरांप्रती अनादराची भावना असते. तो आपल्या अनुयायांचा, सहकाऱ्यांचा, सल्लागारांचा वारंवार अपमान करतो, त्यांना तुच्छ लेखतो, असा व्यक्ती सामान्यपणे यशस्वी राजा किंवा नेता किंवा व्यवस्थापक होऊ शकत नाही. याचं उत्तम उदाहरण 15व्या लुईचं आहे. 15व्या लुईच्या काळात फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि त्याला गिलोटिनच्या खाली जावं लागलं. याचं कारण असं आहे की त्याच्या मनात आपल्या जनतेप्रती सहानुभूती नव्हती. तो पूर्णपणे स्वार्थ लोलूप आणि विकास आणि विलासाच्या भावनेने लोलूप झालेला होता. त्याला आपल्या देशात, आपल्या राज्यात काय चालू आहे याची जाणीवच राहिलेली नव्हती. त्यामुळे स्वाभाविकपणे जनतेच्या मनात त्याच्याबद्दल आदराची भावना राहिली नाही. असा मनुष्य कधीही विवेक आणखीन विचारांनी वागू शकत नाही. या उलट विवेकी मनुष्य जो असतो, चांगला व्यक्ती जो असतो, तो दुर्लभ वस्तूंची, ज्या गोष्टी अप्राप्य आहेत त्यांची कामना करीत नाही. ज्या गोष्टी नष्ट झाल्या आहेत त्यांच्याबद्दल शोक करत नाही. उलट अत्यंत स्थितप्रज्ञ वृत्तीने वागण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगला व्यवस्थापक व्हायचं असेल तर आपली शक्ती आणि क्षमता ओळखूनच योग्य कार्याची निवड प्रत्येक व्यक्तीने केली पाहिजे. ज्या वस्तू किंवा जे कार्य आपल्या क्षमतेच्या बाहेरचं आहे ते करण्याचा तो प्रयत्न करीत नाही आणि कोणत्याही गोष्टीला अचानक किंवा अकारण तुच्छ न लेखता त्याचा योग्य वापर कसा करायचा याच्याबद्दल त्याच्या मनात विवेकाची भावना असते. एक लक्षात घेतलं पाहिजे की विदुराचा जो काळ आहे तो नीतिमत्ता प्रधान आहे. तो भारतीय तत्वज्ञानाचा आणि भारतीय विचार वैभवाचा पुरस्कार करणार आहे. या भारतीय तत्वज्ञानामध्ये 3 गोष्टी नेहमीच व्यक्तीच्या आत्म्याला, विचारांना, आदर्श वर्तनाला हानिकारक आहे असं मानले आहे. या 3 गोष्टी किंवा हे 3 दोष कोणते आहेत, त्रिदोष कोणते आहेत, तर काम, क्रोध आणि मोह. विदुरांनी असं स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कामाच्या, क्रोधाच्या आणि मोहाच्या मागे लागून जेव्हा व्यक्ती आपला विवेक आणि आपला विचार गमावून बसतो, तो आपली क्षमता देखील गमावून बसतो आणि त्याचा प्रवास विनाशाच्या दृष्टीनेच पुढे चालायला लागतो. याची अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. रामायणापासून, महाभारतापासून तर आजच्या इतिहासापर्यंत अनेक अशा व्यक्ती आहेत की ज्यांनी क्षुद्र स्वार्थामुळे एका मोठ्या साम्राज्याचा विनाश केला आहे, मोठ्या संस्थांचा विनाश केला आहे. मग उत्तम व्यवस्थापक कोण? ज्याचं आचरण श्रेष्ठ आहे, ज्याच्या आचरणामध्ये आणि वर्तनामध्ये समान रूपता आहे, ज्याचे विचार आणि आचरण एकरूप होतात, जो चारित्र्याला प्राधान्य देतो, त्याला विविध क्षेत्रांचं परिपूर्ण ज्ञान आहे आणि जो समयोचित आपले विचार व्यक्त करतो. आणि म्हणून चांगल्या व्यवस्थापकाचं लक्षण सांगताना, चांगल्या मार्गदर्शकाचं, चांगल्या संस्था प्रमुखाचं लक्षण सांगताना विदुर म्हणतात, खरा पंडित किंवा खरा विवेकी व्यक्ती उच्चतर ध्येयापासून कधीही विचलित होत नाही. आपले कार्य, कृती आणि आत्मज्ञान याच्यामध्ये त्याच्या मनात एकरूपता असते. तो प्रयास, निष्ठा आणि धीर यांच्या माध्यमातून आपलं कार्य हळूहळू पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. कोणतेही कार्य एकाच क्षणात, एकाच प्रयत्नात सहसा यशस्वी होत नाही. त्याला पुरेसा वेळ, पुरेशा प्रयत्नांची आवश्यकता असते. पण आपल्या प्रयत्नांवर, क्षमतेवर ज्याचा विश्वास असतो, तो नेहमीच अशा प्रकारे वागत असतो.
विदुरांनी नेता कसा असावा हे सांगताना पुढे असं म्हटलेलं आहे, नेता हा धर्मपरायण असला पाहिजे. अर्थात धर्म या शब्दाचा अर्थ कालपरत्वे बदलत जातो. प्रत्येक युगाचा, प्रत्येक काळाचा, प्रत्येक संस्थेचा एक विशिष्ट नीतितत्वांचा संग्रह असतो. त्यालाच आपण त्याचा धर्म मानायला पाहिजे. तो न्यायप्रिय असतो. त्याला विवेकाने, शास्त्राने, न्यायाने वागण्याची इच्छा असते आणि तो नेहमी कृतिशील असतो. इतरांना उपदेश करणं नेहमी सोपं आहे. तो आचरणात आणण्याकरता तत्परता आणि तयारी चांगल्या नेत्याची नेहमी असली पाहिजे. मग योग्य नेतृत्वाची काही वैशिष्ट्य सांगताना विदुर पुढे म्हणतात, की बुद्धिचातुर्य, स्वार्थविरहित कृती, उद्दिष्ट चेतना हा एक शब्द आहे, फार महत्वाचा. आपल्याला काय साध्य करायचं आहे याच्याबद्दल माणसांनी नेहमी जागरूक राहायला पाहिजे. समय आणि प्रसंगावधान वापरून त्या प्रत्येक संधीचा त्यांनी योग्य वापर केला पाहिजे. अविचल साहस असलं पाहिजे. अनेक वेळा संकट येतील, आपदा येतील, पराभव होईल, एखाद्या एक क्षेत्रात एखाद्या क्षणाला यशही मिळणार नाही. त्याच्यामुळे सहसा निराश, नाराज होण्याचं काही एक कारण नाही. आणि आपल्या क्षमतेवर योग्य नियंत्रण ठेवण्याची, आपल्या बुद्धीला स्थिर ठेवण्याची प्रवृत्ती त्या नेत्यामध्ये असली पाहिजे. याच्याकरता सारासार विवेक आणि उत्तम कृतीची जोड हवी. सामान्यपणे स्थितप्रज्ञ व्यक्ती एखाद्या क्षेत्रात अपयश आल्यामुळे विचलित होत नाही. तो आपल्या कार्याप्रती जागृत असतो. आलेला पराभवाचा काय परिणाम होईल याचा विचार जरूर करतो, पण तरी सुद्धा आपला पुढचा प्रवास तसाच मार्गक्रमण करत राहतो. तो शक्तीचा योग्य वापर करतो आणि जिथे कुठे इतरांचं सहाय्य ज्या पद्धतीने मिळू शकेल त्या सर्व पद्धतीने मिळवण्याचा प्रयत्न करतो. रामायणामध्ये एक गोष्टीचा उल्लेख आहे, तो सांगितला पाहिजे. सेतू बांधताना केवळ वानरांनी सहाय्य केलं नाही, तर एखाद्या छोट्या खारीने सुद्धा सहाय्य केलं. प्रत्येकाचा वाटा महत्वाचा. वाटा केवढा आहे यापेक्षा भावना किती, त्याच्या पाठीमागची भावना कोणती आहे हे अधिक महत्वाचं असतं. पुढे विदुर असं म्हणतात, की विवेकी पुरुष अकारण भावनिक होत नाही. केवळ भावनेच्या आहारी जाऊन जेव्हा एखादा व्यक्ती वागतो, त्यावेळेला त्याचा विवेक, त्याची सद्बुद्धी त्याला हरवून जाते, त्याला सोडून जाते. अकारण संवेदनशील होऊन, अकारण भावना भावना पीडित होऊन जेव्हा आपण निर्णय घेतो, तो बरेच वेळा चुकीचा असतो, तो तात्कालिक स्वरूपाचा असतो. त्याच्यामुळे आपलं ध्येय साध्य होऊ शकत नाही. इतरांबद्दल अनेक दोष, गैरसमज आपल्या मनात असतात, पूर्वग्रह असतात. त्याहीमुळे आपल्या कार्यात यश येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निर्धार. एखादं कार्य हातात घेतल्यानंतर सोडून देणं, आता शक्य होणार नाही, आता जमणार नाही म्हणून त्याचा त्याग करणं, अर्धवट कार्य करून नंतर आता मी थकलो बुवा असं म्हणून कमकुवत मनोविकाराला बळी पडणं हे चांगल्या नेत्याला कधीच शोभत नाही. चांगला नेता असं वागत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले सल्लागार कोण आहे आणि आपल्याला कशा प्रकारचा सल्ला मिळत आहे आणि इतरांना आपण कशा प्रकारचा सल्ला देत आहोत. उत्तम संभाषण कौशल्य, योग्य शब्द आणि समयोचित भाषण, विवेकपूर्ण आणि चातुर्यप्रधान संवाद याच्या माध्यमातून नेता नेहमीच यशस्वी होतो. संभाषण हे कौशल्य आहे, ते सर्वांना साधत नाही. शत्रूंवर, विरोधकांवर मात करायची असेल तर आपले विचार आपण खूपच प्रभावीपणे आणि खूप योग्य प्रकारे मांडले पाहिजे. आपलं मत पटवून देण्याची आपल्यामध्ये क्षमता असली पाहिजे. बरेच वेळा नेतृत्व निर्णय क्षमतेच्या अभावी अपयशी होतं. एखादा नेता जेव्हा एकमार्गी संदेश, माझंच ऐका, माझंच बरोबर आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावर ठाम राहतो, इतरांचं ऐकून घेत नाही, त्यावेळेला त्याचे निर्णय चुकतात. एकतर्फी निर्णय कधीच समूहाच्या किंवा समाजाच्या हिताचे नसतात. सर्वांशी संगनमत करून, साकल्याने विचार करून जर समूहानुवर्ती भावनेने आपण वागलो तर निश्चितपणे आपण चांगले निर्णय घेऊ शकतो. निर्णय घेणं एक वेळ सोपा आहे, पण त्याचा विलंबाने वापर करणं, अंमलबजावणी करणं अत्यंत वाईट आहे. जेव्हा असमय आपण कार्य टाळतो त्यावेळेला अपेक्षित यश साध्य होतच नाही. हे व्यवस्थापनाचं सूत्र देखील विदुरांनी सांगितलेलं आहे. मग विदुरांनी आपल्या परिसरात असणाऱ्या, आपल्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तींचं विभाजन त्यांनी केलं. त्याला तो म्हणतो नियोजनाची त्रिसूत्री. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्ती तीन प्रकारच्या असू शकतात: मित्र, शत्रू किंवा तटस्थ व्यक्ती. काही लोक आपल्याला आपल्या कार्यात मदत करतील, काही त्याला विरोध करतील, काहीच्या मनात त्याच्याबद्दल कोणतीच भावना नसेल. मग या सर्व प्रकारच्या व्यक्ती आपल्या समाजात, आपल्या अवतीभोवती वावरणारच. आपण याच्यापैकी सर्वच व्यक्तींना नष्ट करू शकत नाही, सर्व शत्रूंना संपवू शकत नाही, तटस्थ असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या बाजूनी वळवू शकत नाही. परंतु मग अशा परिस्थितीत यशस्वी व्हायचं असेल तर साम, दाम, दंड आणि भेद या चतुर्नीतीचा वापर करून आपण शत्रूंना कमीत कमी कमकुवत करू शकतो, तटस्थांना आपल्या बाजूने आणण्याकरता प्रयत्न करू शकतो आणि अखेर यश मिळवू शकतो. विदुराच्या मते चांगला जो नेता असतो तो इंद्रजयी असतो, जितेंद्रिय असतो. तो पाचही अवयवांवर स्पर्श, गंध, दृष्टी, चव आणि श्रवण यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची त्याची क्षमता असाधारण असते.
तो सहजासहजी कोणाच्याही मोहात पडत नाही आणि म्हणूनच तो यशस्वी नेता असतो. प्रत्येकाने 7 गुणांचा त्याग करावा. विशेषतः नेत्यांनी तर या गुणांचा त्याग केलाच पाहिजे, असा आग्रह विदुरांनी धृतराष्ट्राला आणखी दुर्योधनाला उपदेश करताना केलेला आहे. ते म्हणतात, कामातिरेक, द्यूत, मद्यपान, मृगया, कठोर भाषण, अकारण कठोर दंड आणि अपव्यय यासारख्या गोष्टींच्या जो आहारी जातो, या गुणांच्या जो आहारी जातो, असा व्यक्ती जीवनात यशस्वी होते आणि आपला नेहमीचा सगळ्यांचा हाच अनुभव आहे. इतरांशी, सहकाऱ्यांशी अयोग्य वर्तन करणं, त्यांचा अपमान करणं, अकारण त्यांना आव्हान देणं, त्यांचा शक्तिक्षय होईल असा प्रयत्न करणं, असा जो व्यक्ती असतो, तो सहसा नेता म्हणून यशस्वी होत नाही. जो आपल्या श्रमांचा अयोग्य कार्यासाठी वापर करतो, तोही यशस्वी होत नाही. आणि म्हणून सहकार्यांची कदर करायची, आपल्या अनुयायांचा आदर करायचा, त्यांच्या क्षमतेचा योग्य वापर करायची वृत्ती प्रत्येकात असली पाहिजे. याचं एक उत्तम उदाहरण हेनरी फोर्ड यांच्याबद्दल देता येईल. त्यांनी अनेक प्रयत्न केलेत मोटर कंपनी स्थापन करण्याचे. प्रत्येक वेळा ते अपयशी झालेत. 2 वेळा तर ते पूर्णपणे नादार झालेत. त्यांना कोणतीही बँक कर्ज द्यायला तयार नव्हती. अशा वेळेला त्यांच्या जेम्स कुझान नावाच्या एका मित्राने, की जो फक्त एक साधा टांगेवाला होता, त्यांनी आपल्या जवळची $300 पुंजी त्यांना मित्र म्हणून दिली आणि सांगितलं, की काही हरकत नाही, तुला अपयश आलं असेल, कधीतरी तुला यश येईल, तू प्रयत्न करीत राहा, सोडू नकोस. आपल्या त्या मित्राच्या सहकार्याची त्यांनी खरंच कदर केली. खरं पाहिलं असतं, इतकं सामान्य मदत असणाऱ्या व्यक्तीला ते कधीही कमी लेखू शकले असते. परंतु त्याचा त्यांनी त्याग केला नाही. त्याच्या क्षमतेचा, त्याच्या सहकार्याचा पूर्ण आदर केला आणि कुझानला नंतर त्यांनी फार मोठी रक्कम आपल्या कंपनीच्या शेअर्सच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. जेव्हा आमंत्रण नसताना आपण एखाद्या ठिकाणी जातो, जेव्हा विनाकारणच एखाद्या विषयावर चर्चा करतो, वाद करतो, स्वतःमध्ये नसणाऱ्या गुणांचा आपण गौरव करण्याचा, परिचय करून देण्याचा इतरांना प्रयत्न करतो, आपण लोकांना चुकीचा सल्ला देतो किंवा लोकांकडून चुकीचा सल्ला घेतो, एखादं कार्य ज्या क्षणाला करायला नको अशा असमयी एखाद्या कार्याला प्रारंभ करतो आणि आपली शत्रू आहे हे माहीत असताना सुद्धा त्यांच्याशी आपण मैत्री करतो, त्यावेळेला आपल्याला यश मिळू शकत नाही. हेच खऱ्या अर्थाने अयोग्य वर्तन आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये दूरदृष्टी असली पाहिजे. पूर्वानुमान हाच निर्णयाचा खरा आधार आहे. केवळ वृथा चिंतन करून जर आपण निर्णय घेतला, तर त्याचा फारसा उपयोग जीवनात होत नाही. आपला प्रत्येक आपल्या प्रत्येक कृती करण्यापूर्वी आपण विचार केला पाहिजे. उद्दिष्ट पूर्तीसाठी निश्चय आणि विचार या दोघांचा योग्य संगम झाला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक साधन उपयुक्त आहे. या जगातली कोणतीही गोष्ट निरुपयोगी नाही याच्यावर आपला विश्वास असला पाहिजे. त्याच्याबद्दलचा एक संस्कृत श्लोक मी सांगू इच्छितो. अमंत्रः अक्षरो नास्ति, नास्ति मूलम् अनौषधम्, अयोग्यः पुरुषः नास्ति, योजकस्तत्र दुर्लभः. चांगला व्यवस्थापक, चांगला विचार करणारा व्यक्तीच उपलब्ध नसतो, बाकी सर्व गोष्टी चांगल्या असतात. आणि म्हणून अशा प्रकारची दूरदृष्टी व्यवस्थापकात असली पाहिजे. कोणत्याही प्रयत्नांचे त्वरित फळ कधीच प्राप्त होत नाही. परिश्रम परिपूर्ण झाल्याशिवाय, संदेश योग्य प्रकारे दिल्या गेल्याशिवाय आणि एखाद्या विषयाचं परिपूर्ण ज्ञान आणि विनम्रता असल्याशिवाय व्यक्तीला सहसा यश प्राप्त होत नाही, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून विदुरांनी जो उपदेश केला आहे, तो म्हणतो की अयोग्य व्यक्तीकडून सल्ला घेऊ नका. अर्धवट माहिती असणारा व्यक्ती कधीही चांगला सल्ला देऊ शकत नाही. ज्याच्यापाशी कौशल्य नाही, जो पढत मूर्ख आहे, जो आळशी आहे आणि जो आपली अकारण स्तुती करतो, असा व्यक्ती आपल्याला कधी योग्य मार्गाने पुढे जाण्याकरता मदत करू शकत नाही. मग चांगला सल्ला कोण देऊ शकतो? ज्याला नेत्याच्या, राज्याच्या मानसिकतेची जाणीव आहे, जो प्रत्येक कृतीचं योग्य परिशीलन करू शकतो, जो कर्तव्यदक्ष आहे, ज्याची निष्ठा आणि सचोटी याच्याबद्दल आपल्या मनात संदेह नाही, जो प्रामाणिक आहे, धर्म तत्वांचा पुरस्कार करणारा आहे आणि जो संघटनेचं हितचिंतन करतो, अशा व्यक्तीकडून जर आपण सल्ला घेतला तर निश्चितपणे तो आपल्याला उपयुक्त होऊ शकतो. मग चांगला मंत्री किंवा सल्लागार निवडताना राजांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? त्याच्यापाशी शारीरिक क्षमता असली पाहिजे, तो सक्षम असला पाहिजे, त्याचं चारित्र्य उत्तम असलं पाहिजे आणि त्याची सामाजिक पार्श्वभूमी देखील विचार करायला लावणारी इतकी आदर्श असली पाहिजे. म्हणून विदुर असं म्हणतात की ज्या व्यक्तीमध्ये दायित्वाच्या निर्वहनाची वृत्ती आहे, आपलं काम आपण जबाबदारीनेच पूर्ण केलं पाहिजे, आपल्या कामात आपण कुचराई करायची नाही, असा ज्याचा विचार आहे, असा व्यक्ती नेहमी यशस्वी होतो. असा व्यक्ती उत्तम सल्लागार असतो. असा व्यक्ती योग्य अनुयायी असतो, ज्याच्यामध्ये स्वयंशिस्त आहे, जो स्वतःच शिस्तीचं पालन करतो, जो संपदेचा नेहमी सदुपयोग करण्यावर भर देतो, जो विवेकाने वागण्यावर भर देतो आणि जो स्वार्थविरहित विचार करतो, तोच खरा अनुयायी आहे. अशाच व्यक्तींचा संग्रह राजांनी, नेत्यांनी, संस्थाचालकांनी, संघटकांनी केला पाहिजे.
आणि विशेष महत्वाचं म्हणजे कोणत्याही संघटनेला यशस्वी होण्याकरता योग्य कार्यांची निवड आपण केली पाहिजे. कोणतं कार्य योग्य म्हणता येईल? जे सर्वांचं हित साधणारं आहे, जे आपल्या सर्व हितसंबंधियांना योग्य समाधान मिळवून देणार आहे, जे न्यायाने परिपूर्ण आहे, ज्याच्याकरता कमीत कमी साधनं लागतील, सर्वाधिक लाभ होईल आणि ज्याची अंमलबजावणी आपण सहज करू शकतो, असे गुण ज्या कार्यात आहे, असंच कार्य सर्वश्रेष्ठ मानलं पाहिजे. खरोखर असं आधुनिक व्यवस्थापन याच्यापेक्षा वेगळं काही एक सांगत नाही. मग एखाद्या प्रकल्पाचं नियोजन कसं करायचं, ज्याचा लाभ आणि परिव्ययाचा आपण विचार केलेला आहे, ज्या प्रकल्पाच्या अंमलबजावणी करता साधन विपुलता आहे, त्याच्याकरता आपल्यापाशी पर्याप्त शक्ती आणि क्षमता आहे, एखादा कार्य पूर्ण करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे विकल्प उपलब्ध आहेत आणि कमीत कमी आव्हानं आहेत, अशा कार्याची निवड, अशा प्रकल्पाची निवड कोणत्याही नेत्यांनी, संस्था चालकांनी केली पाहिजे. कार्याचं योग्य प्रकारे वितरण केलं पाहिजे. याच्याकरता विदुर म्हणतात, कार्यांचं 3 भागात वितरण करा. प्रथम श्रेणीचं कार्य म्हणजे धोरणात्मक कार्य, जे उच्च व्यवस्थापनाने, नेत्यांनी, प्रमुखांनी नेहमी हातात आपल्या ठेवलं पाहिजे. जे काम जटिल आणि परिश्रम प्रधान आहे ते द्वितीय श्रेणीचं आहे. जे काम नित्य आणि साधारण दर्जाचं आहे ते तृतीय श्रेणीचं आहे. अशा प्रकारे कार्यविभाजन करून जर संघटनेतल्या कार्यांची योग्य प्रकारे वितरण केलं तर संघटना दीर्घकाळ यशस्वी होऊ शकते. आपल्या अनुयायांचं सुद्धा विभाजन करा. असाधारण अनुयायी, अवांछनीय अनुयायी, कार्याधिष्ठित अनुयायी, एखाद्या विशिष्ट प्रसंगाला उपयुक्त पडणारी व्यक्ती आणि साधारण व्यक्ती. ज्यावेळेला आपल्यापाशी असणाऱ्या सर्व व्यक्तींचं आपण अशा प्रकारे त्यांच्या गुणवैशिष्ट्यानुसार वर्गीकरण करू शकतो. त्यांच्या गुणावगुणांचा आपल्याला योग्य परिचय होतो आणि त्याच्याप्रमाणे त्यांना आपण कार्य देतो, त्यावेळेला आपण यशस्वी होत असतो. परंतु अयोग्य नेतृत्व कसं असतं, तर ते मित्रांचाच घात करतो. इतरांबद्दल त्यांच्या मनात नेहमी संदेह असतो. त्यांच्या मनात नेहमी असमाधानाची आणि चोरीची वृत्ती असते. ते स्वार्थापेक्षा पलीकडचं काही पाहू शकत नाही. इतरांचा अकारण द्वेष करतात, नेहमी रागावतात आणि आपल्या सहकार्यांच्या शक्तीची हानी कशी करता येईल असा अत्यंत विचित्र विपरीत विचार जे करतात, अशा प्रकारच्या व्यक्ती चांगले राजे, चांगले नेते, चांगले मंत्री, चांगले प्रशासक होऊ शकत नाही. आणि म्हणून अप्रस्तुत राजवर्तन हा शब्द विदुरांनी वापरलेला आहे. अयोग्य मंत्रणा, दुष्ट विचार, ज्या कार्याची परीक्षण केलं नाही अशा कार्याची अंमलबजावणी करण्याचा आग्रह आणि कृतज्ञ स्वभाव आणि निर्लज्ज वृत्ती ज्या व्यक्तींमध्ये आहे ते चांगले नेते नसतात. राजाचं खरं कार्य काय हे सांगताना विदुर नीतीच्या शेवटल्या भागामध्ये त्यांनी म्हटलंय की अर्थप्रवाहाचं आणि आर्थिक क्रियांचं राजांनी नेहमी अध्ययन केलं पाहिजे. समाजाच्या उन्नतीला, राजाच्या आणि राज्याच्या उन्नतीला ज्या गोष्टी, ज्या आर्थिक क्रिया कामाला पडतील अशा आर्थिक क्रियांचा पुरस्कार केला पाहिजे. राजाची मानसिक उन्नती सातत्याने होईल असा विचार राजांनी केला पाहिजे आणि समाज हितालाच नेहमी प्राधान्य दिलं पाहिजे. जो व्यक्ती, जो राजा आपल्या समाज हिताला दुय्यम लेखतो, समाज देखील त्याचं फारसं साधारण कदर करत नाही. आणि म्हणून विदुरांनी सल्ला देताना म्हटलं की प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक देशामध्ये काही कमी जास्त असणाऱ्या व्यक्ती असतील, काही वाईट व्यक्ती असतील. मग त्यांच्याबद्दल विचार कसा करावा? कदाचित आपल्याला विदुराचा हा सल्ला पटणार नाही. एका कुळाच्या भल्यासाठी एका व्यक्तीचा, एका गावाच्या हितासाठी एका कुटुंबाचा, एका समाजाच्या हितासाठी एका गावाचा आणि एका देशाच्या हितासाठी एका भागाचा त्याग करावा लागला तरी चालेल. परंतु सर्वांच्या हितामध्ये जर हे आवश्यक असेल तर त्याचाही विचार राजांनी केला पाहिजे. मग राजाच्या प्रशस्ती करताना, राजाचा पुरस्कार करताना, त्याचं कौतुक करताना विदुर म्हणतात, खरा राजा कोण? खरा प्रशासक कोण? खरा मंत्री कोण? खरा नेता कोण? की ज्याच्यामध्ये क्षमाभाव आहे, जो पशुपालन, कृषी यांच्या माध्यमातून अर्थात आर्थिक क्रियांच्या माध्यमातून समाजाचा विकास करू शकतो, जो व्यापार आणि वाणिज्याला प्राधान्य देतो, जो मोह आणि लोभविरहित राहून आपल्या देशाच्या हिताचं कार्य करतो, जो स्वतःच्या स्वार्थाचा, स्वतःच्या कुटुंबाच्या, परिवाराच्या हिताकरता देशाच्या हिताचा बळी देत नाही, जो प्रजाजनाच्या दुःखांना ओळखतो आणि त्याच्या क्लेश निवारणाकरता सतत काहीतरी नवीन नवीन उपक्रम राबवितो, ज्याला चिरंतर कीर्तीची कामना आहे, अशा श्रेष्ठ आणि हितकर कार्याचा पुरस्कार करणारा व्यक्तीच खरा राजा, खरा नेता होऊ शकतो. विदुराचा हा उपदेश आजच्याही काळात अत्यंत उपयुक्त आणि कालसंगत आहे हे कोणीच नाकारणार नाही. आपल्या देशाची आजची परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्याला विदुरांनी 2000-5000 वर्षांपूर्वी केलेला उपदेश आपल्या नेत्यांना आज का आठवत नाही असाही प्रश्न कदाचित आपल्या मनात पडेल. या चांगल्या तत्वांचा, सूत्रांचा पुरस्कार करणारा व्यक्ती आपल्या देशात जन्माला आला, पण त्याचा अनुनय करणारे, त्याचं आचरण करणारे नेते का जन्माला आला नाही असाही प्रश्न आपल्या मनात पडेल. तर असा प्रश्न आपल्या मनात पडला तर खऱ्या अर्थाने आजचं हे सादरीकरण सार्थकी लागलं असं म्हणता येईल. आणि म्हणून समारोपात सांगतो की विदुर शेवटी कोण होता? एक असाधारण तत्वचिंतक, श्रेष्ठ मंत्रणाकार, उत्तम बंधू, सहज सखा
प्रामाणिक सल्लागार आणि नीतिवान पुरुष. अशा प्रकारच्या मंत्र्यांची आपल्या देशात निर्मिती व्हावी, अशा प्रकारच्या सल्लागारांची आणि नेत्यांची आपल्या देशात निर्मिती व्हावी अशी कामना करतो आणि थांबतो. धन्यवाद.